22 डिसेंबर. प्रपंचातील कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. कोठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. आकाशाला भिवून पळाले तरी कोठेही आकाश हे असणारच. म्हणून मनालाच आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगण्यास शिकवावे. जोपर्यंत प्रयत्न केला असता तर बरे झाले असते असे वाटते, तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. परमात्मा यश किंवा अपयश देणार असे समजून करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे. तुझी सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसेच त्याच्या नामाबद्दलही मुद्दत कशी घालता येईल. विषय किती दिवस भोगू असे नाही आपण म्हणत, मग नामाबद्दलच का असे विचारावे. आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळजवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. एक गृहस्थ गावाला जाण्यासाठी गाडीत बसला. गाडी निघायला वेळ होता. तोपर्यंत त्याने मुलाला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या. बागेला रोज पाणी घालीत जा, मागच्या दाराला कडी लावून निजत जा, वगैरे वगैरे सांगून झाले. पण गाडी सुटायची अगदी वेळ झाल्यावर त्याने मुलाला शेवटी सांगितले की तिजोरीची किल्ली आपल्या जानव्याला ठेव, कारण तिजोरीवर सर्व अवलंबून होते. त्याप्रमाणे मला अगदी शेवटी कोणती गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर ती ही की प्रपंचामध्ये कसेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. भगवंताचे नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. म्हणून आपली वृत्ती सदैव नामात गुंतवून ठेवावी. आपली वृत्ती स्थिर करण्याकरिता आणि उपाधी न लागण्याकरिता आपण भगवंताचे नाम घ्यावे. नाम नुसते घेतल्याने काम होईल, पण आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो हे पाहावे. बाईला मूल झाले की त्याच्यावरती आपोआप प्रेम करते, तसे नाममुखी आले की सत्कर्मे आपोआप होऊ लागतात. देहाशी आपले इतके तादात्म्य झाले आहे की आपण त्याच्यापासून वेगळे न राहिल्यामुळे आपल्याला त्याची आठवण सुद्धा राहिली नाही. असे नामाचे झाले पाहिजे. नाम घेता घेता त्याच्याशी इतके तादात्म्य व्हावे की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. नाम घेता घेता इतके रंगून जाणे जरूर आहे की त्याचे पर्यवसान एकांतात झाले पाहिजे. एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक, ह्या एकाचाही अंत होणे म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणे. जय श्रीराम.